तुझी माझी यारी भाग 1. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. माझ्या मागील कथेला तुम्ही जसं साथ दिलं तसेच याही कथेला द्याल अशी विनंती करते आणि आजपासून एक नवीन कथेला सुरुवात करते. आज आभा सकाळी सकाळी मंदिरामध्ये गणपतीच्या मूर्तीसमोर बसून आपल्या रिझल्टसाठी प्रार्थना करत होती की तिने कॉलेजमध्ये टॉप करावे आणि तिला स्कॉलरशिप मिळावी. आभा बोलते, हे गणूबाप्पा, माझं ॲडमिशन स्टार JSM कॉलेजमध्ये व्हावं, कारण तो कॉलेज या शहरातील सर्वात मोठा कॉलेज आहे जिथे मला शिक्षण घ्यायचे आहे. तेवढ्यातच आबाचा फोन वाजतो. ती कॉल पिक करते. तिच्या जिवलग मैत्रिणीचा फोन आलेला असतो. सावी म्हणाली, ओ यार, आता देवाला त्रास नको देऊ. तू जे मागत आहेस ते देवाने तुला काल संध्याकाळीच दिलं आहे. आभा म्हणाली, तुला कसं माहीत ग? सावी म्हणाली, कारण माझी प्रिय आबू रिझल्ट कालच आला होता. सावी आभाला प्रेमाने आबू म्हणत असे. बालपणापासून त्या दोघी एकमेकींच्या जीव की प्राण होत्या. आभाला जसं कळते की रिझल्ट कालच आला तशी ती आपला फोन बघते तर रिझल्ट पाहून ती शॉकच होते. ती सावीला म्हणाली, रिझल्ट कालच आला आणि तू मला आता सांगत आहेस? मी किती वेळची वाट बघत होती रिझल्टची. काय सांगू तुला सावू, मी आज एवढी खुश आहे की ज्याची काही सीमाच नाही. सावी म्हणाली, तुला जेव्हा माहीत आहे की तू कॉलेजची टॉपर आहेस आणि स्कॉलरशिप तुलाच मिळणार तर कशाला तू एवढी भीत आहेस? जस्टची लोके बाय. एवढं बोलून ती कॉल कट करते. आबा रिझल्ट बघून खूप खुश होते. ती देवाला नमस्कार करून हॉस्टेलला जायला निघते. तर मित्रांनो, ही आभा पवार आपल्या कथेची नायिका आणि नायक कळेलच लवकर. उंची 5.4 फूट, गोरा रंग, टपोरे काळे डोळे, धारदार नाक आणि लांब सडक केस. आभाला पाहून कोणताही मुलगा तिच्या प्रेमात पडेल असे दिसायला सुंदर. स्टार JSM कॉलेज. स्टार JSM कॉलेज मुंबईतील सर्वात मोठा कॉलेज होता. त्याला अशा प्रकारे डिझाईन केलं होतं की त्याला पाहून असं वाटायचं की जणू स्वर्गातच आहो आपण. पांढरा आणि गोल्डन रंगामध्ये खूपच सुंदर बिल्डिंग दिसत होती कॉलेजची. ह्या कॉलेजच्या मेन गेटला स्टारच्या साईनमध्ये कॉलेजचं नाव चमकत होता, जो स्टार JSM कॉलेज गोल्डन रंगात होता. तेवढ्यात या कॉलेजच्या गेटमधून एक चमचमती ब्लॅक कार येते आणि कारमधून 3 हँडसम मुले कॉलेजमध्ये एंट्री करतात. कॉलेजमधल्या सर्व मुली त्यांना पाहून म्हणतात, किती हँडसम बॉईज आहेत यार. खास करून तर मुली त्यांना बघून पागलच होतात आणि बोलतात की हे R3 बॉईज आपल्याला जर एक वेळ आपले गर्लफ्रेंड बनवलं तर मज्जाच मजा येईल कॉलेजात. मग सर्वच्या सर्व मुली त्यांच्या मागे पडतात. तेवढ्यात R3 ग्रुपचा हेड, जो की ऋषी असतो, त्याला एक कॉल येतो. दुसरीकडून आवाज येतो, ती स्टार JSM कॉलेजमध्ये येत आहे आणि तिचं ॲडमिशन पण झालं आहे. ऋषी म्हणतो, ठीक आहे, मी तिची काळजी घेईन, तुम्ही चिंता करू नका. एवढं बोलून तो कॉल कट करतो. ऋषीच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्यासारखा वाटतो तर त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडतात. मी केव्हाचा तुझी वाट बघत होतो. आणि तो मागे पलटतो तर त्याचाच मित्र रोहन असतो. तो विचारतो, तू कुणाची वाट बघत होतास? ऋषी म्हणतो, आहे कुणीतरी स्पेशल पर्सन माझ्या बालपणीचा. बोलताना त्याच्या ओठांवर हलकीशी स्माईल येते. इकडे आभा आपल्या हॉस्टेलवर पोहोचते. सर्वात आधी ती आपल्या पप्पांना कॉल करून आपल्या रिझल्टबद्दल आणि स्कॉलरशिपबद्दल सर्व काही सांगते. तिचे पप्पा म्हणतात, आभा बेटा, तुझ्यासाठी मी खूप खूप खुश आहे. तू आपल्या स्वप्नांना पूर्ण करत आहेस, जे की माझेही स्वप्न आहेत. माझ्या मुलीला जे पाहिजे ते तिला मिळो हीच माझी मनापासून देवाला प्रार्थना आहे. आय एम प्राऊड ऑफ यू बेटा. आबांच्या पप्पांचे नाव शिवराज पवार आहे. ते एक इमानदार पोलीस ऑफिसर आहेत. त्यांची नोकरी दिल्लीला असल्यामुळे त्यांना आभाला हॉस्टेलमध्ये ठेवावे लागले. ते तिला खूप प्रेम करत. आभा त्यांची एकुलती एक मुलगी होती. आभाची आई तिच्या लहानपणीच म्हणजे ती 5 वर्षाची असताना मृत्यू पावली. तेव्हापासून तिच्या पप्पांनीच आपल्या मुलीचे पालनपोषण केले आणि तिला आईची कमतरता कधीच भासू दिली नाही. दुसऱ्या दिवशी आज आभाच्या दिवसाची सुरुवात खूप सुंदर झाली. आपल्या रूमच्या खिडकीतून ती उगवत्या सूर्याला पाहू लागली.
तिची रूम 3rd फ्लोअरवर होती. तिथून तिला सुंदर उगवता सूर्य दिसत होता. ती सूर्याकडे पाहून आपल्या विचारात हरवली. कॉलेजच्या पहिल्या दिवशी काय होईल, कसा जाईल आजचा दिवस, असे अनेक प्रश्न तिला पडत होते. तिने आपले विचार बाजूला झटकून फ्रेश व्हायला गेली आणि रेडी झाली कॉलेजसाठी. आभाने एक पांढरा क्रॉप टॉप आणि काळा जीन्स घातला. केस मोकळे सोडले, त्यामुळे ती खूप सुंदर दिसत होती. जसं काही आज कॉलेजच्या पहिल्याच दिवशी एखादा मुलगा तिला तिच्या सुंदरतेवर मोहवून प्रपोज करेल. आबा हॉस्टेलच्या बाहेर येते, जिथं तिची मैत्रीण सावी आपली स्कूटी घेऊन वाट पाहत होती. सावी एका श्रीमंत घराण्यात वाढलेली मुलगी असते. तिचे वडील एक बिझनेसमॅन असतात, ज्यांची मुंबईमध्ये खूप चालत असे. सावी आभाला म्हणाली, ओ माय जॉन आभा, काय दिसतेस ग. काश मी मुलगा असते तर तुला आपली गर्लफ्रेंड बनवली असती. पण मी काही करू शकत नाही. सीट यार. हे देवा, मला मुलगा का नाही बनवलास. तर आभा म्हणाली, तसंही तू एखाद्या मुलापेक्षा काही कमी नाही. आणि आभा हसायला लागते. त्यावर सावी थोडीशी चिडते आणि म्हणते, आभा प्लीज यार, मला चिडवू नकोस. जे की आवडत नाही मला. ॲक्च्युली सावीला मुलीसारखं सजणं सवरणं अजिबात आवडत नसे. ती नेहमी मुलांप्रमाणेच कपडे घालायची आणि मुलांप्रमाणेच तिचे शौकसुद्धा तसेच होते, जसं की बाईक आणि कार चालवणे. आता पण सावीने लाल रंगाचा जॅकेट आणि निळ्या रंगाचा जीन्स घालून होती. तिचे केस थोडे कर्ली होते, जे की मोकळे ठेवलेले. थोड्या वेळाने त्या दोघी स्कूटीवर बसून कॉलेजला जायला निघतात. आभा म्हणाली, यार माझा विश्वासच बसत नाही की माझा ॲडमिशन स्टार JSM कॉलेजात झाला. सर्व स्वप्नांसारखं वाटत आहे. सावी म्हणाली, तू खरं बोलते आबू. तुला तर माहीत आहेतच माझे मार्क्स आणि माझ्या पप्पांचा तोच ड्रामा. केवढं कठीण होतं पप्पांना मनवणं. पप्पा तर मला आपल्या घरातून हाकलून टाकतील. पण यावेळेस मार्क्स थोडे ठीक होते तर झालेच म्हणा. पप्पांना जेव्हा मी सांगितलं तुझ्या कॉलेजबद्दल, मग त्यांनी माझं पण ॲडमिशन तुझ्या कॉलेजमध्येच केले, कारण तू पप्पांना आवडतेस. काही वेळानंतर कॉलेज येतो. आभा जेव्हा कॉलेजमध्ये एंटर करते तेव्हा कॉलेजला पाहून खूपच खुश होते. तिला माहीत होतं हा कॉलेज मुंबई सिटीतील सर्वात फेमस आणि मोठा कॉलेज होता. तिथं जास्तीत जास्त श्रीमंतांचेच मुलं मुली आणि ब्रिलियंट स्टुडंटच असतात. आबा सावीला म्हणते, फायनली आज मी आली. क्लास अटेंड करून आबा आणि सावी कॅन्टीनमध्ये बसून कॉलेजच्या चर्चा करतात. तेवढ्यात त्यांना काही स्टुडंट एका बाजूला जाताना दिसतात. त्या दोघींना काही समजतच नाही की हे सर्व एवढ्या घाईने कुठे जात आहेत. त्या दोघी पण त्यांच्या मागे प्लेग्राऊंडपर्यंत पोहोचतात, जिथं एक मुलगी एका स्मार्ट आणि हँडसम मुलाला प्रपोज करत असते. त्यांच्यासोबत 2 हँडसम मुलेसुद्धा असतात. ती मुलगी त्या मुलाला आपल्या हाताने केक देत असते, पण तो मुलगा त्या केकला त्याच मुलीच्या अंगावर फेकतो आणि त्या मुलीची इन्सल्ट करतो. तो मुलगा म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्याजवळ यायची आणि तेही केक मला खाऊ घालायची. कोण आहेस तू? तुला या कॉलेजात राहायचं आहे की नाही? हे सर्व आभा आणि सावी बघत असतात. आभाला त्या मुलाचा खूप राग येत असतो. ती मुलगी म्हणते, आय रिअली लव्ह यू ऋषी. ती म्हणतच असते, लव्ह यू ऋषी, लव्ह यू. तू समज ना प्लीज. तो मुलगा म्हणतो, स्टॉप इट, जस्ट स्टॉप इट. आणि हे सर्व बंद कर. मला माहिती आहे तू कशी आहेस ते. आणि एक कागद तिच्या अंगावर तो फेकतो. तो आपल्या मित्रांसोबत निघून जातो. ती मुलगी मात्र ओरडत राहते. आभा सावीला म्हणाली, समजतो काय हा स्वतःला, किती एरोगेंट आणि रागीट आहे हा मुलगा. सावी म्हणाली, आभा आपला तोंड बंद कर पागल. त्याला जर माहीत झालं ना की तू असं म्हणत आहे तर तो तुला काय करेल मी विचारही करू शकत नाही. आबा सावीचे हे शब्द ऐकून शॉक होते. ती सावीकडे विचित्र नजरेने बघत असते. सावीला लगेच कळते, म्हणून ती तिला समजवते, तू आधी त्या मुलीला बघ, काय वाईट झालं तिच्यासोबत. मला तर खूपच वाईट वाटत आहे तिच्यासाठी. तिने आपल्याच पायावर दगड मारला. जेव्हा ती मुलगी त्या कागदाला पाहते तेव्हा ती जोरजोराने ओरडायला लागते आणि ऋषी जात असताना त्याला म्हणते, नाही ऋषी नाही, तू हे नाही करू शकत. कॉलेजातील सर्व स्टुडंट्स
त्या मुलीला बघून हसत असतात. आभा विचार करत असते, कोण असेल हा ऋषी? तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटते, कशाचा असेल तो कागद? कमेंटमध्ये नक्की सांगा.